आणि आता याच संदर्भातली आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे अमित ठाकरेंनी आज विनाअनुदानित शिक्षकांची देखील भेट घेतलेली आहे आणि यावेळी या भेटी दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते। तर या भेटी दरम्यान नेमकं काय झालं आणि मनसेकडून या शिक्षकांना काय आश्वासन देण्यात आलेलं आहे हे आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रफुल्ल, स्वाती, आताच मनसेचे नेते जे आहेत अमित ठाकरे ते आज जे विनाअनुदानित शिक्षक आहेत त्या शिक्षकांची त्यांनी भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांनी आधी स्पष्ट केलं की हा संपूर्ण प्रश्न जो आहे तो शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांच्याकडनं एक ठोस आश्वासन घेतल्यानंतरच आम्ही तुमच्या भेटीला आलोय आणि या संबंधात लवकरात लवकर सकारात्मक निर्णय जो आहे तो राज्य सरकार घेणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी आश्वासन दिलंय। अशी माहिती जी आहे ती अमित ठाकरेंनी या संपूर्ण शिक्षकांना या ठिकाणी दिलेली आहे। आणि जर या प्रश्नाचा मार्ग निघू शकला नाही तर तोपर्यंत मनसे जे आहे ती शिक्षकांसोबत राहील असं आश्वासन देखील अमित ठाकरे यांनी या शिक्षकांना दिलंय। आता शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलंय की 2 दिवसात या सगळ्या शिक्षकांच्या संदर्भात एक GR जो आहे तो प्रचलित करण्यात येईल आणि त्यानंतर हा प्रश्न निकाली निघेल असं आश्वासन तरी सध्या मिळालंय। पण जोपर्यंत संपूर्णपणे हे प्रकरण मिटत नाही तोपर्यंत उपोषणाला उठणार नसल्याचं शिक्षकांनी ठाम निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे। अगदी, आणि याच संदर्भातली अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तूर्त धन्यवाद प्रफुल्ल या माहितीसाठी। आणि आता याच संदर्भात बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात 2 दिवसांमध्ये अधिकृत शासकीय आदेश काढणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। काल कॅबिनेट बैठकीत अर्थमंत्री अजित पवारांच्या सोबत या बैठकीत मागण्यांबाबत आर्थिक तरतूद तात्काळ करावी अशी मागणी केल्याची माहिती वर्षा गायकवाडांनी दिली आहे। दरम्यान GR निघाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा पवित्रा या शिक्षकांनी घेतलाय। तर मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाचा आजचा 14वा दिवस आहे। गेल्या 14 दिवसांपासून हे शिक्षक जे आहेत ते आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतायत। शिक्षक विनाअनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाला घोषित करण्यात आलेलं अनुदान द्यावं या मागणीसाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। तर याच संदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड जे आहेत आपल्या बरोबर, आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया। शिक्षकांचं आंदोलन इतके दिवस झाले अजूनही कोणता निर्णय घेतला गेला नाहीये, काय नेमकं ठरवलंय? नाही, रोज आम्ही त्यांच्या संघटनेशी चर्चा करत आहोत आणि त्यांचा जो 20 आणि 40% निर्णय आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा माझी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। उद्या किंवा परवापर्यंत आम्ही त्यांच्या संदर्भातला जो तपासणीचा GR आहे तो काढण्याचा प्रयत्न करतो। आणि महत्त्वाची प्रश्न आहे की त्यांच्या जे वित्तीय भारासंदर्भामध्ये तर काल सुद्धा आम्ही मंत्रिमंडळाचा विषय काढला होता आणि सर्वांनी मान्य केलेलं आहे की जे वित्तीय जे आहे 20 आणि 40%चं जे 4 महिन्यांसाठी लागणारं आम्हाला बजेट आहे ते आम्ही CF फंडातून मागत आहोत आणि त्याच्यासाठी काल कॅबिनेटला चर्चा होती। त्यासाठी पॉझिटिव्ह जी आहे ती चर्चा झाली। अघोषित संदर्भामध्ये सुद्धा आम्ही विचार केला होता की अघोषित लोकांची तपासणी करणं चालू होतं। हे डेडलाईन आम्ही दिली होती, परंतु मधल्या काळामध्ये कोविड असल्यामुळे मागच्या काळात काही गोष्टी होऊ शकल्या नाहीत। पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही कमिशनरला सांगितलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून 6 महिन्यामध्ये या ठिकाणी तपासणी होऊन त्या संदर्भातला सुद्धा लवकरात निर्णय घोषित संदर्भातला सुद्धा प्रयत्न आम्ही करत आहोत। म्हणजे या संदर्भातला जो GR आहे तो साधारणतः काढायला किती दिवस लागू शकतं? 20 आणि 40%चा निर्णय ऑलरेडी कॅबिनेटने घेतलेला आहे, त्यामुळे त्याचा GRची तपासणी झाल्यानंतर उद्या किंवा परवामध्ये आम्ही त्याचा GR काढू, 2 दिवसामध्ये आम्ही त्याचा GR काढू आणि मग त्याच्यानंतर वित्त विभागाकडे आम्ही या संदर्भामध्ये लागणारं बजेट मागणार आहोत आणि बजेट मिळालं की तो प्रश्न त्यांचा सुटून जाईल। पुढचे 2-3 प्रश्न त्याच्या संदर्भात चर्चा चालू आहे आणि काही गोष्टींच्या बाबतीत तपासणी चालू आहे जे कमिशनरांच्या माध्यमातून चालू आहे, ते त्यांना सुद्धा माहिती आहे, त्यांच्याशी या विषयावर चर्चा झालेली आहे। कारण आम्ही मधल्या काळात ती 31 मे तारीख दिली होती, परंतु मधल्या काळात कोविड आल्यामुळे ते होऊ शकलेलं नाही, त्यामुळे आता सध्या कमिशनर स्तरावरून डायरेक्टर स्तरावरून त्याची माहिती गोळा करण्याचं काम चालू आहे। तर या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मते येत्या 2 दिवसात शिक्षकांसंदर्भातला GR काढला जाणार आहे। स्वप्नील स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बघूयात पुढची बातमी। आज नागपूर जिल्ह्यात 129 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाची निवडणूक झाली आहे, ज्यामध्ये भाजपनं 73 ठिकाणी सत्ता काबीज केली आहे अशी माहिती माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमचे उमेदवार पळवण्याचा प्रयत्न केला होता, पण तो आम्ही हाणून पाडला असं देखील बावनकुळे यांनी म्हटलंय। तर आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अनेक आश्चर्यकारक आघाड्या बघायला मिळाल्या। कुठे भाजप राष्ट्रवादीचे गट एकत्र आले तर कुठे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन सत्ता त्यांनी संपादन केल्याचं बघायला मिळालं। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साम दाम दंड भेद गुंडागर्दी साऱ्या गोष्टी केल्या। काही आमचे लोक पळवण्याचा प्रयत्न केला, पण आज त्यांचा तो प्रयत्न असफल झाला
आज 129 पैकी 73 ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीचा विजय झाला. अत्यंत मोठा विजय हा आहे आणि यानंतर आम्ही सर्व निवडणुकीमध्ये विजय मिळवू अशी आम्ही तयारी केली आहे. बघत पुढची बातमी. माघी गणेशोत्सवानिमित्त सरकारनं वेळेवर नियमावली जाहीर केलेली नाहीये. सरकार विघ्न आणण्याचं काम करतंय असा आरोप आशिष शेलारांनी राज्य सरकारवर केलाय. योग्य वेळेला निर्णय न घेतल्यामुळे मागी गणेशोत्सवात सुद्धा विघ्न घालण्याचं काम राज्य सरकार करत आहे. आणि एका बाजूला कोणी मागणी न करता 1 वाजेपर्यंत पब आणि बार आम्ही सुरू करू आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी उंची आणि सणांवरचा मर्यादा घालू. एका बाजूला अमर्याद 1 वाजेपर्यंत मद्य संस्कृतीचं समर्थन आम्ही करू आणि दुसऱ्या बाजूला गणेशोत्सव आणि उत्सवांवर मर्यादा अशा आणू की ते उत्सवच साजरे नाही झाले पाहिजे. कुठल्या नशेमध्ये ठाकरे सरकार आहे, आमचा त्यांना सवाल आहे.